महिला व बाल विकास विभागाचे मुंबई शहराच्या अंतर्गतचे वेगवेगळे प्रकल्प, संस्था आणि योजनांच्या माध्यमातून होणारे काम या व्हिडिओमध्ये दाखवले जाईल। या विभागाच्या अंतर्गत अनेक संस्था येतात, ज्यात चाइल्ड हेल्पलाईन, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण युनिट यांचा समावेश आहे। तसेच हा विभाग अनेक इतर विभागांना सोबत जोडून काम करतो, जसे की वैद्यकीय, शिक्षण, कामगार, पोलीस आणि सामाजिक न्याय इत्यादी। या व्हिडिओमध्ये आपण मुलांसोबत आणि महिलांसोबत होणारे काम वेगवेगळे पाहणार आहोत। दोन्ही उपविभाग अंतर्गत संस्थात्मक आणि संस्थाबाह्य असे सहाय्य प्रदान केले जाते। प्रथम या व्हिडिओमध्ये मुलांबरोबर होणाऱ्या कामाची माहिती घेऊ। समाजामध्ये जी सर्वात कमी संसाधने उपलब्ध असलेली आणि अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधील मुलांना इथे संरक्षण व निवारा मिळतो। ही मुले चाइल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून सिस्टीममध्ये येतात। ही हेल्पलाईन 24 तास कार्यरत असते आणि 1098 वर कॉल करून कुणीही या संरक्षण व काळजीमधल्या मुलांसाठी संपर्क करू शकतात। बाल विकास विभागामध्ये बाल अधिनियमानुसार म्हणजे जे कायद्याच्या अंतर्गत विधी संघर्षग्रस्त मुले व काळजी संरक्षणातील मुले असे मुलांचे 2 गट येतात। ज्युएनाइल जस्टिस ऍक्ट म्हणजे बाल न्याय अधिनियम हा कायदा मुलांच्या हक्कांचे संरक्षण करतो। या कायद्याअंतर्गत मुलांवर होणारे शोषण, अन्याय किंवा दुर्लक्ष टाळण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातात। मुलांना सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक वातावरण मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे। विधी संघर्षग्रस्त मुले म्हणजे जी मुले 18 वर्षापेक्षा लहान असताना ज्यांच्या हातून कायद्याचे उल्लंघन झाले आहेत अशी मुले। बाल न्याय मंडळ म्हणजे ज्युएनाइल जस्टिस बोर्ड हे विधी संघर्षग्रस्त मुलांच्या केसेस बघतात आणि त्यांच्या अंतर्गत मुलांची चौकशी, समुपदेशन आणि पुनर्वसनाची प्रक्रिया केली जाते। काळजी व संरक्षणातील मुले म्हणजे एकटी राहणारी, भीक मागणारी, रस्त्यावर राहणारी, हरवलेली, शोषित, दुर्लक्षित, आजारी, HIV पीडित, अक्षम पालकांची मुले, घरातून पळालेली, लैंगिक शोषण झालेली, सशस्त्र संघर्षणाची मुले, नैसर्गिक आपत्तीतील मुले तसेच मानव निर्मित संकटातील मुले असतात। बाल कल्याण समिती म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी CWC ही बालकांच्या हक्काचे संरक्षण करणारी वैधानिक संस्था आहे। काळजी व संरक्षणातील मुलांच्या प्रकरणांची सुनावणी करण्याचा अधिकार CWC कडे असतो। मुलांना कोणत्या संस्थेत ठेवायचे, दत्तक प्रक्रियेत सहभागी करायचे की पालकांकडे परत पाठवायचे अशा महत्त्वाच्या निर्णयाची जबाबदारी ही समिती पार पाडते। बालकांचे सर्वोत्तम हित जपणे हा CWCचा मुख्य उद्देश आहे। विधी संघर्षग्रस्त मुलांसाठी निरीक्षण गृह, सुरक्षा गृह आणि विशेष गृह अशा 3 प्रकारच्या संस्था येतात। मुंबई शहरात डोंगरी निरीक्षण गृह व बालगृह या संस्थेमध्ये या 3ही प्रकारचे गृह समाविष्ट आहेत। या संस्थांमध्ये मुलांना राहण्याची सोय व मूलभूत गरजा पुरवल्या जातातच, तसेच व्यक्तिमत्व विकासासाठीही काम केले जाते। इथे दंडात्मक कारवाई न करता बालकांचे वय, परिस्थिती आणि पुनर्वसनाची गरज बघून निर्णय घेतले जातात। मुलांचे हक्क संरक्षित करून त्यांना शिक्षण, कौशल्य विकास आणि समाजात पुन्हा सामावून घेणे हा उद्देश असतो। काळजी व संरक्षणातील मुलांच्या संस्थात्मक विभागामध्ये बालगृह, विशेष दत्तक संस्था आणि खुले निवारागृह अशा 3 प्रकारच्या संस्थांचा सहभाग येतो। बालगृहामध्ये काळजी व संरक्षणातील मुलांना आधार दिला जातो। मूल 18 वर्षाचे होईपर्यंत या संस्थांमध्ये राहू शकते। त्यांच्या मूलभूत गरजांची, शिक्षणाची तसेच शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाते। मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना सक्षम बनवणे हा बालगृहाचा मुख्य उद्देश आहे। विशेष दत्तक संस्था ही अनाथ, सोडून दिलेली आणि पालकांच्या देखरेखीपासून वंचित राहिलेल्या बालकांच्या संगोपनासाठी कार्य करते। या संस्थेमार्फत कायदेशीर व सुरक्षित पद्धतीने दत्तक प्रक्रिया राबवली जाते। प्रत्येक बालकाला प्रेम, सुरक्षित व कुटुंबमय वातावरण मिळावे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे। खुले निवारागृह हे रस्त्यावरची मुले, असुरक्षित परिस्थितीत सापडलेली किंवा आधाराविना भटकणारी मुले यांना तात्पुरता आश्रय देते। इथे त्यांना सुरक्षित निवारा, अन्न, शिक्षणाची संधी तसेच काउन्सिलिंगची सोय केली जाते। मुलांना पुन्हा कुटुंब, शिक्षण व समाजाशी जोडणे हा या संस्थेचा हेतू आहे। बाल विकास संस्थाबाह्य विभागामध्ये बाल संगोपन, प्रतिपालकत्व म्हणजे फॉस्टर केअर व प्रायोजकत्व म्हणजे स्पॉन्सरशिप या 3 योजना मुलांसाठी कार्यरत आहेत।
बाल संगोपन ही योजना ही गरजू कुटुंबातील अनाथ अथवा निराधार बालकांच्या संगोपनासाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत पात्र मुलांची नोंदणी करून त्यांना नातेवाईक किंवा विश्वासू कुटुंबाकडे संगोपनासाठी देण्यात येते. संगोपन करणाऱ्या कुटुंबांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. तसेच मुलाचे शिक्षण, आरोग्य व सर्वांगीण विकास याची नियमित देखरेख ठेवली जाते. प्रतिपालकत्व म्हणजे फॉस्टर केअर. या योजनेत मुलांना त्यांच्या सुरक्षा व काळजीची जबाबदारी घेऊ शकणाऱ्या कुटुंबाकडे तात्पुरत्या स्वरूपात दिले जाते. ही योजना संस्था किंवा बालगृहातील बालकांना प्रेमळ व कुटुंबमय वातावरण देण्यासाठी बाल कल्याण समितीच्या माध्यमातून राबवली जाते. इच्छित कुटुंबाची पडताळणी करून त्यांना फॉस्टर पालक म्हणून मान्यता दिली जाते. त्यानंतर बालकाचे संगोपन, शिक्षण व आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी अशा कुटुंबांना आर्थिक सहाय्यही पुरवले जाते. या काळात विभागाकडून नियमित देखरेख ठेवली जाते. प्रायोजकत्व म्हणजे स्पॉन्सरशिप. या योजनेअंतर्गत पात्र मुलांची निवड बालकल्याण समिती करते. स्पॉन्सरशिपसाठी राहत्या जागेचा परिसर, वंचित परिस्थिती, सामाजिक अडचणी आणि कुटुंबाच्या उत्पन्नाची स्थिती लक्षात घेतली जाते. गरजू कुटुंबाची तपासणी करून त्यांना दरमहा निश्चित आर्थिक सहाय्य दिले जाते. या मदतीचा उपयोग मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि संगोपनासाठी होतो. तसेच विभागाकडून नियमित पाहणी करून मदत योग्य प्रकारे वापरली जाते की नाही याची खात्री केली जाते. महिला व बाल विकास विभाग अशा मुलांना सेवा देतो जे समाजामध्ये मागासलेले व अस्थिर परिस्थितीत आहेत. समाजामध्ये त्यांना स्थान देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. वेगवेगळ्या संस्था व योजनांद्वारे समाजाच्या या विभागाला कठीण परिस्थितीतून कसे वर आणता येईल व विकसित करता येईल यासाठी सतत कार्यरत असतो. महिला विकास विभाग हा महिलांच्या प्रगतीसाठी काम करतो. शिक्षण, आरोग्य, रोजगाराच्या संधी देऊन महिलांना सुरक्षित, स्वावलंबी व सक्षम बनवणे हे या विभागाचे मुख्य उद्दिष्ट आहे. महिला विकास अंतर्गत संस्थात्मक व संस्थाबाह्य असे 2 विभाग येतात. महिला विकास संस्थात्मक विभागात आधारगृह, नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह, अल्पमुदत केंद्र म्हणजे शॉर्ट स्टे व सखी एक थांबा केंद्र म्हणजे वन स्टॉप सेंटर या संस्था येतात. कोणत्याही संकटात महिलांसाठी सुरक्षित आश्रय म्हणजे महिला आधारगृह. या योजनेचे उद्दिष्ट संकटग्रस्त, अत्याचारग्रस्त किंवा आश्रयाची गरज असलेल्या महिलांना सुरक्षित ठिकाण उपलब्ध करून देणे आहे. येथे महिलांना मोफत राहण्याची सोय, अन्न, वैद्यकीय मदत तसेच काउन्सिलिंगची सुविधा दिली जाते. जिल्ह्यातील आधारगृहात संपर्क साधून महिलांना या सर्व सुविधा मिळू शकतात. कामकाजी महिलांना सुरक्षित व परवडणारे निवासस्थान मिळावे यासाठी नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह म्हणजे वर्किंग वुमन हॉस्टेल कार्यरत आहे. वसतिगृहात महिलांना राहण्याची सोय, अन्न, सुरक्षेची सुविधा तसेच मूलभूत गरजा उपलब्ध करून दिल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील महिला वसतिगृहात अर्ज करता येतो. ओळखपत्र, फोटो, राहत्या घराचा पुरावा, नोकरी व उत्पन्नाचा पुरावा हे कागदपत्र गरजेचे असतात. संकटग्रस्त महिलांना तात्पुरता निवारा देण्यासाठी अल्पमुदत केंद्र म्हणजे शॉर्ट स्टे होम मध्ये जागा मिळते. या ठिकाणी महिलांना सुरक्षित राहण्याची सोय, अन्न, वैद्यकीय मदत व काउन्सिलिंगची सुविधा पुरवली जाते. गरज असलेल्या महिला शॉर्ट स्टे होम मध्ये संपर्क साधून ही मदत मिळवू शकतात. हिंसा, अत्याचार किंवा संकटग्रस्त महिलांना एकाच ठिकाणी सगळी मदत मिळावी म्हणून वन स्टॉप सेंटर चालवले जाते. येथे महिलांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन, वैद्यकीय मदत, काउन्सिलिंग तसेच तात्पुरता निवारा दिला जातो. अशा अडचणीत सापडलेली कोणतीही महिला वन स्टॉप सेंटरमध्ये संपर्क साधून ही मदत मिळवू शकते. महिला विकास संस्थाबाह्य विभागामध्ये संकटग्रस्त महिलांना आर्थिक सहाय्य, प्रशिक्षण, कौशल्य विकास, स्वरोजगार मिळून त्यांचे पुनर्वसन होण्यासंदर्भात योजना राबवल्या जातात. या योजनांमध्ये समुपदेशन केंद्र म्हणजे काउन्सिलिंग सेंटर, लाडकी बहीण योजना, मनोधैर्य योजना व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या योजना आहेत. समुपदेशन केंद्र म्हणजे काउन्सिलिंग सेंटर हे महिलांना त्यांच्या अडचणींवर योग्य मार्गदर्शन देण्यासाठी कार्यरत आहे. येथे काउन्सिलर महिलांच्या कौटुंबिक, सामाजिक व मानसिक समस्यांवर संवाद साधतात आणि त्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्यास मदत करतात. ही समुपदेशन केंद्र पोलीस स्टेशन्समध्ये कार्यरत आहेत. लाडकी बहीण योजनेत 21 ते 65 वर्ष वयोगटातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपये बँक खात्यात दिले जातात. अर्ज ऑनलाईन किंवा अंगणवाडी व पंचायत मार्फत करता येतो.
ही योजना महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि सक्षमीकरणासाठी सुरू झाली होती. मनोधैर्य योजना ही बलात्कार, लैंगिक अत्याचार, ऍसिड हल्ला, ज्वलनशील पदार्थाद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भातील प्रकरणे अशा गंभीर गुन्ह्यातील पीडित महिलांना मदत करण्यासाठी राबवली जाते. या योजनेत पीडित महिलांना तात्काळ आर्थिक सहाय्य, काउन्सिलिंग, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य तसेच निवारा उपलब्ध करून दिला जातो. जिल्हा स्तरावर समितीमार्फत प्रकरणांची तपासणी होऊन सहाय्य पीडितेच्या बँक खात्यात जमा केले जाते. या योजनेमुळे पीडित महिलांना धैर्य मिळून न्याय मिळवण्याचा मार्ग सुलभ होतो. महिला व बाल विकास विभागामार्फत कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम राबवला जातो. या कायद्याअंतर्गत घरगुती अत्याचार झालेल्या महिलांना तात्काळ कायदेशीर मदत, काउन्सिलिंग आणि संरक्षण मिळते. यामुळे महिलांना सुरक्षितता मिळून त्यांचे हक्क सांभाळले जातात. डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी DLSA म्हणजे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाच्या सहकार्याने महिलांना मोफत कायदेशीर मदत मिळते. या माध्यमातून अत्याचारग्रस्त व गरजू महिलांना कायदेशीर सल्ला, न्यायालयीन मदत आणि हक्क संरक्षणाची सुविधा मिळते. प्रत्येक जिल्ह्यात DLSA कार्यालयात थेट संपर्क साधून या सेवांचा लाभ घेता येतो. समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी यांना सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणेकडून एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हा स्तरावर दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी साजरा करण्यात येतो. स्वावलंबी महिला म्हणजे सक्षम समाज. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिला विकास विभाग सातत्याने कार्यरत आहे. शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि सुरक्षा या प्रत्येक क्षेत्रात महिलांना बळ देणे हे ध्येय आहे. संकटग्रस्त स्त्री आत्मनिर्भर बनावी आणि तिचं जीवन उज्ज्वल व्हावं हा एक प्रयत्न आहे. महिला व बाल विकास विभागाच्या योजनांमुळे अनेक बालकांनी, महिलांनी अडचणींवर मात करून स्वावलंबनाचा मार्ग निवडला आहे. या यशोगाथा बालक व महिलांच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. हा मुलगा 2017 मध्ये चेंबूर चिल्ड्रन्स होम मध्ये होता. मग त्याला डेव्हिड ससून बालगृहात ट्रान्सफर करण्यात आलं. याच काळात त्याने 10वीची परीक्षा पूर्ण केली आणि त्याला क्रिकेटची आवड होती, जी बालगृहातील स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून जोपासता आली. 18 वर्षाचा झाल्यानंतर तरुण सदन या संस्थेत राहत असताना त्याची ओळख इंडियन क्रिकेटर साहिल कुकरेजा याच्याशी झाली, ज्याच्या मार्गदर्शनाखाली त्याची क्रिकेटमधील आवड व्यावसायिक संधीमध्ये बदलली. आज 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स या IPL संघासोबत काम करतो. तो खेळाडूंना सरावावेळी मदत करतो आणि त्यांच्या फिटनेससाठी सहाय्य करतो. एका बालगृहातून सुरू झालेली क्रिकेटची आवड आज त्याच्या आयुष्याचं करिअर बनली आहे. रेड लाईट एरियामध्ये राहणाऱ्या मुलांना शिक्षण मिळवण्यात अनेकदा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. ओळखपत्रांचा अभाव, कलंक आणि अस्थिर कौटुंबिक परिस्थितीमुळे मुलांना शाळेतून वगळले जाते, ज्यामुळे ते शोषण आणि गरिबीच्या चक्रांना बळी पडतात. ओळखल्या जाणाऱ्या रेड लाईट एरियामधील प्रत्येक मुलाला शाळेत दाखल केले जावे याची खात्री करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या मदतीने एक केंद्रित उपक्रम सुरू करण्यात आला. या हस्तक्षेपाने 2 महत्त्वाच्या आघाड्यांवर काम केले. विभागाने प्रथम कुटुंबांना जन्मदाखला, आधार कार्ड आणि निवासी पुरावे अशी आवश्यक कागदपत्रे बनवण्यामध्ये मध्यवर्ती भूमिका बजावली. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने रेड लाईट एरियामध्ये शिक्षणाचे फायदे समजावून सांगणे व परिस्थितीचा पाठपुरावा करण्याने खूप फरक पडला. ही एक ऐतिहासिक कामगिरी होती. रेड लाईट क्षेत्रातील मुलांची औपचारिक शाळांमध्ये 100% नोंदणी. प्रत्येक मुलाला भेदभाव न करता शिक्षणाचा अधिकार वापरता आला. या उपक्रमाने वर्षानुवर्षे वगळलेल्या मुलांसाठी शिक्षणाचा दरवाजा उघडला. हे सगळं काम करताना काही नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे काम अधिक प्रभावशील होते. महिला व बाल विकास विभाग आणि NGO यांनी मिळून तयार केलेल्या गटामार्फत सामाजिक क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली जाते आणि त्यावर योग्य उपाय शोधले जातात. या सहकार्यामुळे बाल व महिला संरक्षणाशी संबंधित प्रकरणांवर कारवाई करता येते आणि वेळेवर मदत मिळते. तसेच एकत्रितपणे काम केल्यामुळे कायद्यामध्ये आवश्यक सुधारणा सुचवून त्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कामही या गटामार्फत केले जाते. अनेक कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या, घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या किंवा कधी कधी रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांना सुरक्षित आणि आरामदायी वाटावे
त्यासाठी पोलीस स्टेशन, रेल्वे इत्यादी ठिकाणी चाइल्ड फ्रेंडली कॉर्नर तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सगळ्यांचे योगदान आहे आणि अनेक विभाग तसेच NGO यामध्ये सहभागी आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे. आम्ही सर्व संबंधित भागधारकांचे आभार मानतो. आम्ही समाजाच्या एका मोठ्या घटकाची सेवा करू शकतो याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. हे काम आणखी चांगल्या रीतीने करता यावे यासाठी आम्ही सतत प्रयत्नात आहोत. धन्यवाद.